हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 1. श्री भगवान उवाच. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे. ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. श्री भगवान म्हणाले, दोषदृष्टीरहित आशा तुझ्यासाठी हे अत्यंत गुह्य असे ज्ञान विज्ञानासहित तुला चांगले समजावून सांगतो. याला जाणून तू या भौतिक दुःखापासून मुक्त होशील. अनसूयवे. भगवंत श्री म्हणतायत, दोष दृष्टीरहित आशा तुझ्यासाठी. कोणतीही गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा ती ऐकणारा त्याच्या कुवतीनुसारच ग्रहण करू शकतो. प्रत्येकाची बुद्धी आकलन शक्ती निरनिराळी असते. सांगणारा त्याच्यापरी त्याला जे नेमके सांगायचे आहे ते सांगायचा आटोकाट प्रयत्न करत असतो. परंतु ऐकणारा सांगणाऱ्याच्या पायरीवर आरूढ होऊ शकत नाही. तो कुठेतरी निराळ्या ठिकाणी असतो. कारण तो जेव्हा ते ऐकत असतो तेव्हा त्याला त्यात समरस होतो. तो केवळ श्रोत्याची भूमिका करू शकत नाही. तो स्वतःला त्यात झोकून देतो. तो त्या गोष्टीत मिसळून जातो. त्यामुळे तो जसा त्या गोष्टीमुळे प्रभावित होतो तसेच जास्त महत्त्वाचे म्हणजे ती गोष्ट त्याच्यामुळे प्रभावित होते. या सर्वामुळे त्याची दोषदृष्टी तयार होते. अर्थातच जे सांगितले जात आहे ते तो जसेच्या तसे आकलन करू शकत नाही. तो स्वतःच्या स्वभावानुसार, स्वतःच्या बुद्धीनुसार, स्वतःच्या आकलन शक्तीनुसारच, स्वतःच्या कुवतीनुसारच, स्वतःच्या मतानुसारच ती गोष्ट ग्रहण करतो, आकलन करतो, जाणतो. तो त्याच्यावर असलेल्या पगड्यापासून, प्रभावापासून दूर होत नाही. त्यामुळे जाणणारा सांगणाऱ्यापासून, सांगितले जात असलेल्या सत्यापासून खूप दूर जातो. यात सांगणाऱ्याचे हाल होतात, कारण समोरचा त्याला समजू शकत नाही. सूर्य उगवला. आता यात समसमान, एकसारखेच, न समजण्यासारखे काय आहे? या सूर्य उगवण्याच्या क्रियेत निराळे ते न समजण्यासारखे काय आहे? यात समजुतीत भेद असण्याचे कारण काय? परंतु चित्रकार उगवत्या सूर्याचे चित्र काढायला उद्युक्त होतो. कवी त्यावर कवन रचतो. कामगार दिवस सुरू झाला म्हणून कामाला बाहेर पडतो. शेतकरी शेतात जातो. मुले शाळेत जातात. चोर म्हणतो, आता 12 तास काही काम करता येणार नाही, आराम करूया. पक्षी दाणा चारा शोधायला बाहेर पडतात. अशा प्रकारे भौतिक जगतात भेद आहे, दोषदृष्टी आहे. कोणतीही गोष्ट सर्वांकडून एकसारखी समजली जात नाही. त्यात निराळेपण आणि भेद असतो. काही लोक विकृतच असतात. ते प्रत्येक बाबतीत फक्त दोषच शोधून काढतात. त्यांची बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांची ती बुद्धी समोर आलेली गोष्ट स्वतःच्या बुद्धीने भ्रष्ट करते. प्रत्येक बाबतीत त्यांची बुद्धी काहीतरी विचित्र, निराळे सुचवते. त्यातून त्यांना एकही दोष मिळाला नाही तर असे लोक जरा जास्तच साशंक होतात की यात एकही दोष कसा नाही. केवळ अविकृत, शुद्ध लोकच सांगितली जात असलेली गोष्ट जशीच्या तशी आकलन करू शकतात. असे लोक सत्य जाणू शकतात.
ते लोक समोरील गोष्टीत स्वतःला मिसळून ती गोष्ट गढूळ करत नाही, तर समोरील गोष्ट निर्भेळ स्थितीत निरखतात आणि त्यामुळे ते त्याचा आस्वाद घेऊ शकतात. गुह्यतमम. पहिल्या 5 अध्यायांमधून भगवंत श्रींनी सांख्ययोग, ज्ञानयोग, कर्मयोग सांगितला. ते गुह्य ज्ञान होते, ते बौद्धिक ज्ञान होते. त्यानंतर भगवंत श्रींनी 6व्या अध्यायापासून 8व्या अध्यायापर्यंत ध्यानयोग, ज्ञानविज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग सांगितला. ते गुह्यतर ज्ञान होते, तेथे योगविद्या सांगितली. आता ते जे सांगणार आहेत ते गुह्यतम ज्ञान आहे. येथे ते विशुद्ध भक्ती सांगणार आहेत. येथे बुद्धी आणि योगयाग या पलीकडे निघून जायचे आहे, किंवा केवळ बुद्धी आणि योगयाग पुरेसा नाही हे जाणून घ्यायचे आहे. त्याला भक्तीची जोड अत्यावश्यक आहे हे समजून घ्यायचे आहे. 2 बुद्धिवादी जेव्हा एकत्र येतात तेव्हा वाद भेद होतो. 2 डोकी एकजीव होऊ शकत नाही, कारण येथे मोडतोड सुरू होते, तोडातोड सुरू होते. भौतिक वस्तुजगत तोडातोडीवर आधारित आहे. ते एकमेकांना बुद्धीने भेटतात, त्यामुळे बहुवाक्यता अपरिहार्य असते. परंतु त्यात जेव्हा भक्तिरस वाहू लागतो तेव्हा 2 भक्त एकत्र येतात, तेव्हा आत्ममिलन होते. 2 हृदये जोडली जातात, त्यांच्यात एकवाक्यता असते. ते सर्वत्र एकच एक आत्मा जाणतात. तेव्हा भेदाचा प्रश्नच निर्माण होत नाही. यास्तव पहिले 8 अध्याय सांगून झाल्यावर आता भगवंत श्री अर्जुनाला भक्तीचे दालन उघडून देत आहेत. कारण याआधी त्याने सांख्ययोग, ज्ञानयोग, कर्मयोग, योगयाग जाणून घेतलेले आहेत. आता तो भगवंत श्रींकडून जे काही सांगितले जाईल ते जसेच्या तसे आकलन करण्याच्या पात्रतेला आलेला आहे. आता अर्जुन दोषदृष्टी रहित झालेला आहे. जेव्हा बुद्धी शाबूत असलेला मनुष्य भक्त होतो तेव्हा तो आपलेच आराध्य दैवत सांभाळतो. तो म्हणतो, माझाच देव, माझाच गुरु तेवढा जाज्वल्य आहे. तो इतरांपुढे झुकू शकत नाही. परंतु जेव्हा बुद्धीच्या पलीकडे, बुद्धीच्या अतीत भक्त उभा असतो तेव्हा तो सर्वांना सामावून घेऊ शकतो. कारण सर्वत्र तो एकच एक तत्व जाणतो. कोणतीही गोष्ट तो प्रभू शिवाय पाहू जाणू शकत नाही. भक्ती सर्व पार करून अतीत झालेली असते. आता भक्त जर पाय घसरून त्याचा एक पाय मोडला तर तो प्रभूचे आभार मानतो की दुसरा पाय शाबूत आहे. यातही प्रभूचा काही चांगलाच उद्देश आहे याबद्दल त्याची खात्री असते. अशाला गुह्यतम गोष्ट सांगायला हरकत नसते, कारण तो ती गोष्ट जशी आहे तशी आकलन करतो आणि त्यामुळे त्या सांगण्याचा उपयोग होतो. नाहीतर भलत्या हाती ज्ञान गेले तर ते धोकादायक होते. ज्ञानम विज्ञान सहितम. भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की हे ज्ञान विज्ञानासह सांगेन. कारण ज्ञान नुसतेच सांगून उपयोग नाही, त्यातील अनुभूतीसह ते सांगितले तरच त्याचा उपयोग होतो. तसेच त्यातील गहनता उकलून सांगावी लागते, नाहीतर ते नीट समजू शकत नाही. अर्धवट समजले तर त्याचा उपयोग होत नाही. कदाचित त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. ते त्यातील खाचा खोचांसह समजून द्यावे लागते. भगवंत श्री पुढे सांगतात की या ज्ञानामुळे तू भौतिक दुःखापासून मुक्त होशील. कारण दुःखाचे मूळ कारण अविद्या हेच असते. अविद्या केवळ ज्ञानानेच दूर होते. अविद्या नष्ट झाली की दुःखाचे मूलभूत कारणच नष्ट होते. पाप अविद्येमुळेच केले जाते.
अविद्या ज्ञानाने समूळ नष्ट होते, पूर्णपणे निघून जाते. ज्ञान झाले की पाप करण्यामागील, दुःखामागील मूलभूत कारण नष्ट होते आणि त्या योगे दुःख नष्ट होते. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान होय. स्वतःला जाणणे हे ज्ञान आहे. परम आत्म्याला उमजणे हे विज्ञान आहे. एकदा स्वतःला जाणले आणि सर्व जीवांमधील ते परमतत्व जाणले की या भौतिकातील फोलपणा उमजतो. यासाठी बुद्धी या इंद्रियाचेही अतीत व्हावी लागते. हे ज्ञान विज्ञान समजून घ्यायचे आहे. त्यातील रहस्य जाणून घ्यायचे आहे. हरिओम.